महाराष्ट्र पुरोगामी आहे, अध्यात्मासोबत विज्ञानाची कास धरणारा राज्य आहे। महानुभावांपासून भागवत धर्मापर्यंत आणि शिवभक्तीपासून नाथभक्तांपर्यंत डोळस भक्तीचा अलौकिक प्रवास येथे पाहायला मिळतो। परंतु गेल्या काही वर्षांपासून याच महाराष्ट्रात अध्यात्माच्या नावाखाली बुवाबाजीचा धंदाही तेवढ्याच जोराने सुरू आहे। गेल्या महिनाभरात नाशिकच्या अशोक खरात नंतर पोलिसांनी या धंद्यांकडे लक्ष केंद्रित केले आणि 15 दिवसात 8 ते 10 बाबांचा पर्दाफाश केला। अहिल्यानगर जिल्ह्यातही संगमनेरचा गडगे बाबा आणि आता बेलापूरचा गणेश महाराज या दोन महाराजांच्या मुसक्या आवळ्यात। या दोन्ही बाबांनी गेल्या काही वर्षांपासून सर्वांच्या डोळ्यात देखत सामान्यांची लुटमार सुरू ठेवली होती। बेलापूरच्या बाबाची कहाणी तर थेट अशोक खरातच्या स्टाईलची अगदी मिळती जुळती असल्याचे समोर आले। महिलांना औषध देऊन त्यांना गुंगी आणायची आणि त्यानंतर आपल्या वासनेचा कार्यभाग साधायचा। बेलापूरच्या याच गणेश महाराजाबाबत आज आपण माहिती घेणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी घडामोडींचं परफेक्ट अनालिसिस। नाशिकच्या अशोक खरातने महाराष्ट्राची झोप उडवली। त्याच्याच कार्यालयात काम करणाऱ्या काही कामगारांनी खरातची कुंडली पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर केली आणि हे धक्कादायक प्रकरण उजेडात आले। स्वतःच्या 10x10च्या AC केबिन मध्ये चालणाऱ्या खरातच्या या अश्लील लीला सोशल मीडियावर व्हायरल होऊन जगजाहीर झाल्या। त्यानंतर एक एक गुन्हा पोलिसात दाखल झाला आणि खरातच्या काळ्या साम्राज्याची कुंडलीच बाहेर येऊ लागली। बुवाबाजीच्या नावाखाली खरातने कमवलेल्या कोट्यावधींचे साम्राज्यही या निमित्ताने समोर आले। SIT, ED, विशेष गुन्हे पथक अशा सगळ्याच यंत्रणांकडून हा तपास अजूनही सुरूच आहे। रोज काही ना काही धक्कादायक बाबी समोर येत आहेत। अध्यात्मात राजकारण शिरल्यावर कसं लुटता येतं याचं जिवंत उदाहरण खरातनं घालून दिलं। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए हे कसं साध्य करता येतं हे खरातनं दाखवून दिलं। खरातने सगळ्याच तपास यंत्रणांची झोप उडवल्यावर महाराष्ट्र पोलीस व स्वतः गृहमंत्री सतर्क झाले। गेल्या 15 दिवसात महाराष्ट्रभर माजलेल्या याच भोंदूबाबांचा हळूहळू पर्दाफाश केला जाऊ लागला। गेल्या 15 दिवसात नाशिकचं एरंडे, संगमनेरचं राजेंद्र बापू उर्फ गडगे बाबा, सोलापूरचं बाळू मामाचा अवतार समजला जाणारा मनोहर उर्फ मनोहर मामा भोसले, पुण्याचा पंकज देवराम घोलप, पुण्याचाच नाना बर्डे, नाशिकचा महेश गिरी उर्फ महेश काकडे, अकोल्याचा चेतन सुनील मुळे आणि आता बेलापूरचा गणेश महाराज उर्फ गणेश शिंदे यांना अटक झाली आहे। भोंदू अशोक खरातने महिलांना जसं जाळ्यात ओढलं तसंच अगदी बेलापूरच्या गणेश महाराजनेही महिलांना सहज जाळ्यात ओढलं। मुळात महिलाच या अशा भोंदू बाबांना जास्त फसतात हे गेल्या काही प्रकरणातून समोर आलंय। स्वच्छ चारित्र्य आणि अढळ विश्वास या दोन गोष्टींवरच आपलं खरं सुख अवलंबून असतं हेच या प्रकरणातून इतिहास जमा होताना दिसतंय। बेलापूरचा हा गणेश महाराजही अशोक खरात सारखा महिलांना पेढा व काही प्रसाद खायला द्यायचा। त्यातून त्या महिला या भोंदू बाबाच्या अगदी आहारी जायच्या। त्यातून हा गणेश महाराज आपल्या राक्षसी शारीरिक वासना भागवायचा। विशेष म्हणजे या गणेश महाराजाला जेव्हा अटक झाली तेव्हा त्याने फिर्यादी महिलेवर अत्याचार केल्याची कबुलीही दिली। हे त्याहून धक्कादायक आहे। गणेश महाराजची हिस्ट्री अगदी धक्कादायक राहिली आहे। भोंदू गणेश शिंदे हा गेल्या 10 वर्षांपासून बेलापूर पडेगाव रस्त्यावरील खटकाळी गावठाणात आपला आश्रम चालवत होता। काही अंधभक्तांना गुण आल्याचा कंगावा केल्यानंतर त्याचे प्रस्थ गेल्या काही वर्षांमध्ये कमालीचे वाढले। हाच गणेश शिंदे काही वर्षांपूर्वी बेलापूर येथे हमालीचे काम करत होता। त्याचे शिक्षण जेमतेम झाले। आज वयाच्या 41व्या वर्षी त्याने एक प्रख्यात आध्यात्मिक गुरु म्हणून आपला जम बसवलाय। 10 वर्षांपासूनच त्याने आध्यात्मिक क्षेत्रात प्रवेश केला। बेलापुरातील शेकडो लोक त्याच्याकडे नियमितपणे जात होते। परिसरामध्ये त्याचा मोठा भक्त संप्रदाय होता। याच बाबावर गेल्या आठवड्यात एका स्थानिक महिलेने अत्याचाराचा आरोप केला। त्यानंतर या भोंदू गणेश महाराजाचे बिंग फुटले। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार श्रीरामपूर परिसरातील पीडित महिला 2023 मध्ये पोटातील अल्सरच्या त्रासाने त्रस्त होती। महाराज ह्या आजारांवर उपचार करतात अशी माहिती मिळाल्याने ती खटकाळी येथे त्याच्या आश्रमात गेली। त्या गणेश महाराजाने या महिलेला लिंबू उदी देत ती पाण्यात मिसळून पिण्यास सांगितले। त्यानंतर तिला काहीसा फरक जाणवला। त्यानंतर गणेश महाराजाने तिच्याकडून 15,000 रुपये घेतले व पैसे दिल्यावरच पुढचा उपचार होईल असे सांगितले। 5 दिवसांनी ही महिला पुन्हा आश्रमात गेली। त्यानंतर महाराजाने तिला प्रसाद म्हणून खडी साखर व पेढा उदी मिश्रित पदार्थ खाण्यास दिला। तो घेतल्यानंतर महिलेला चक्कर आली। या महिलेला आता थोडा आराम करू द्या म्हणत गणेश महाराजाने त्या महिलेला त्याच्या घराच्या मागील खोलीत नेऊन दरवाजा बंद केला। तेथे पुन्हा औषधाच्या नावाखाली तिला काहीतरी पिण्यास दिले। त्यानंतर तिची शारीरिक स्थिती अगदीच कमकुवत झाली। तिला काही समजत नव्हते। अशा स्थितीत गणेश महाराजाने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केले असे फिर्यादीत नमूद आहे। त्यानंतर आरोपीने फोनद्वारे धमक्या देत उपचार पूर्ण न झाल्यास आजार वाढेल असं धाक दाखवून महिलेला वारंवार आश्रमात बोलावले। बदनामीची भीती आणि आजार बाळगण्याच्या धास्तीमुळे पीडितेला इच्छेविरुद्ध जावे लागले। प्रत्येक वेळी महाराज दक्षिणा म्हणून पैसे किंवा सोन्याची मागणी करत होता। या महाराजाने या महिलेकडून आतापर्यंत सुमारे 18 ते 20 लाख रुपये घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे।
ऑगस्ट 2025 मध्ये महिलेच्या घरी आणि जानेवारी 2026 मध्ये आश्रमात असा या महिलेवर 3 ते 4 वेळा जबरदस्तीने अत्याचार झाला. अखेर या पीडित महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि या महाराजाचा पर्दाफाश झाला. पोलिसांनी भोंदू गणेशला अटक केल्यावर तो पोपटासारखा बोलू लागला. त्याने या महिलेवर अत्याचाराची कबुलीही दिली. त्याला आता न्यायालयाने 2 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या तपासात अजून काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान याच भोंदू गणेशने मंदिर बांधण्याच्या नावाखाली भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप होऊ लागलाय. गेल्या कित्येक वर्षांपासून त्याने मंदिराच्या नावाखाली जमा केलेल्या पैशातून अगोदर स्वतःचा बंगला बांधून घेतला. मंदिर होत नसल्याने भक्तात कुजबूज सुरू झाली. अखेर ही कुजबूज शांत करण्यासाठी त्याने मंदिरासाठी पाया खोदला आणि पैसे संपले असाही बनाव केला. त्यानंतर पुन्हा गेल्या काही दिवसांपासून तो मंदिराच्या नावाखाली पैसे जमवत असल्याचे तपासात समोर आले आहे. आता पोलीस कोठडीत या भोंदू गणेशचे आणखीही नवे प्रताप समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला? या भोंदू बाबाबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या परिसरात असे भोंदू बाबा आहेत का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आमच्या परीने ती प्रकरणे उघडी करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. पुन्हा एक विनंती, हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या जवळचे कुणी अशा प्रकरणांना बळी पडू नये म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू नव्या विषयावर. तोपर्यंत धन्यवाद.